अमरावती शहरातील गेल्या 6 महिन्यापासून बहुतेक सर्वच भागात अचानकपणे वादळ वारा पाऊस नसताना विद्युत पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे। वडाळी, काँग्रेस नगर, फ्रेझरपुरा, संजय गांधी नगर, वडरपुरा, चपरशीपुरा, राहुल नगर या भागात वेळी अवेळी अचानकपणे विद्युत पुरवठा गेल्या 6 महिन्यापासून सतत खंडित होत आहे। यामुळे नागरिकांच्या दैनंदिन कार्यात अडथळा निर्माण होत आहे। पुढे नियमितपणे विद्युत पुरवठा सुरू राहण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस किशोर बोरकर यांनी संबंधित महावितरणाच्या अधिकाऱ्यांना विविध प्रश्नांची सरबत्ती करून धारेवर धरले। प्रत्येक केंद्रावर ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेऊन खंडित झालेला विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी केंद्रावरील विद्युत ग्राहकांच्या संख्येच्या प्रमाणात किती कर्मचारी वर्ग असला पाहिजे, त्यानुसार आहे का, नसेल तर का नाही, वादळ वारा पाऊस या कारणामुळे विद्युत पुरवठा खंडित होतो हे समजून घेण्यासारखे आहे। परंतु वादळ वारा पाऊस नसताना 6 ते 8 तास कधी रात्रभर विद्युत पुरवठा खंडित असतो, फोन उचलल्या जात नाही, ही तक्रार तर कायमचीच आहे, असा सवाल महावितरणाच्या अधिकाऱ्यांना बैठकीत किशोर बोरकर यांनी केला असून विद्युत केंद्रावर तक्रार दाखल केली असता लाईनमन दुसऱ्या भागात आहे, तिकडचे काम झाल्यावर तुमच्या भागात पाठवतो असे सांगण्यात येते। याचाच अर्थ असा की पुरेसे कर्मचारी वर्ग महावितरण किंवा संबंधित कंत्राटदार ठेवत नाही। प्रत्येक विद्युत केंद्रावर फार अल्प कर्मचारी असल्यामुळे ग्राहकांच्या तक्रारींची दखल महावितरण घेऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे महावितरण कार्यालयात आज अधिकाऱ्यांना धारेवर धरले। अमरावती शहरामध्ये गेल्या 6 महिन्यापासून विजेचा खंडित पुरवठा फार मोठ्या प्रमाणात आहे। लाईन जाते, लाईन येते, वादळ वारा पाऊस नसताना विद्युत खंडित होऊ नये ही सर्वसाधारण धारणा असताना यासाठी आज आम्ही सर्व शिष्टमंडळ इथे त्यांच्या विनंतीनुसार आणि दिलेल्या तारखेनुसार आज आम्ही आलो असताना आम्ही त्यांना म्हटलं की प्रत्येक केंद्रावर विद्युत ग्राहकाच्या संख्येच्या प्रमाणात किती कर्मचारी वर्ग असला पाहिजे, तर त्यांनी सांगितलं की 15,000 विद्युत ग्राहकाच्या संख्येच्या प्रमाणात 15 कर्मचारी वर्ग असला पाहिजे। आणि नेमका असंच नसल्यामुळेच हा जो कम्युनिकेशन आहे, तक्रार केल्यानंतर कर्मचारी येत नाही, ही नेमकी यामुळे आहे। आणि म्हणून आम्ही त्यांना असं म्हटलं की प्रत्येक विद्युत केंद्रावर आपण असे फलक लावले पाहिजे। दुसरं सर्वात महत्त्वाचं की शहरामध्ये जे झाडं तोडल्या जातात, तोडावे लागतात दरवर्षी पावसामुळे, तो जो कचरा आहे तो कचरा महानगरपालिकेकडनं आम्ही उचलतो। तर आमचं त्याच्यावर एक सूचना होती की नागपूरला एक असं वाहन, अशी मशीन आहे की जी महावितरणचीच आहे आणि ते महावितरणने ती मशीन त्यांनी ती घ्यावी, जेणेकरून महानगरपालिकेकडे बोर्ड दाखवण्याचा विषय येणार नाही। आज या ठिकाणी आमचे सर्व सहकारी आलेत, BR देशमुख आले, रामेश्वर अभ्यंकर, समीर जवंजाळ, वैभव देशमुख, राजाभाऊ चौधरी, हे सगळ्या समस्या पुढे झाल्या नाही तर त्यांनी आम्हाला येणाऱ्या सोमवार, उद्याचा नाही, नंतरच्या सोमवारपर्यंत मुदत त्यांनी मागितली आहे। आणि आम्ही त्यांना हे ठणकावून सांगितलं की सोमवारपर्यंत जर तुम्ही केलं नाही तर तो सोमवार आमचा राहील, आम्ही काय करणार ते आज सांगणार नाही, ते आम्ही गुपित ठेवतो आहे।